जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे। 9वी भक्ती आत्मनिवेदन भक्ती समर्थ आपल्याला सांगत आहेत। आत्मनिवेदन असणं आणि आत्मनिवेदन भक्तीत असणं यातील फरकही आपण सूक्ष्मपणे पाहतोय। खरं म्हणजे तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले। एवढं सांगितल्यानंतर लक्षणच संपलेलं आहे सांगून, पण तरीही समर्थांनी पुढे विस्तार केलेला आहे। तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे आत्मा आसे आपण कैचा। समर्थ म्हणतात जे मूळ आत्मस्वरूप आहे त्यामध्ये कोणताही बदल होत नाही। बदल होणारी गोष्ट आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर भासरूपानं तरंगत आहे। जसा पाण्यावरचा बुडबुडा असावा त्या पद्धतीनं बुडबुडा फुटला, फुटून काय झालं, पुन्हा पाण्यातच तो मिसळला। लाट निर्माण झाली, ती लाट विरून गेली, विरून जाणार कुठे, आकाशात थोडीच जाणार, त्याच पाण्यात मिसळून जाणार। म्हणजे मूळतः तिथे पाणीच आहे। पाणी हलणं, त्यावरती तरंग येणं, तरंगांचं रूपांतर लाटांमध्ये, लाटांवरती फेस येणं, हे सगळे वरवरचे प्रकार आहेत। तसे हे प्रकृती रूपानं व्यापलेलं दृश्य आहे जे पंचभौतिक आहे। त्याचा पसारा कितीही झाला तरी मुळाशी आत्मस्वरूपच तेवढं सत्य आहे। समर्थ म्हणतात हे सगळं बाजूला केल्यानंतर आपण आत्मा आहोत हे आपल्या आपोआप लक्षात येतं। प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा। आत्मा हा स्वसंवेद्य आहे, त्यामुळे त्याला कुठल्याही इंद्रियांनी जाणता येत नाही। आपल्याला मनानं आणि बुद्धीनं तर्क करून जाणून घेण्याची सवय आहे। आत्ताही हे निरूपण ऐकत असताना आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। हा प्रयत्न आपण जिथे करतो ती आपल्या बुद्धीची जागा आहे। कुठेतरी आज आपण निर्णय घेतला आहे की निरूपण ऐकायचं आहे। तो निर्णय जिथे झाला ती बुद्धीची जागा आहे। त्याबद्दलचे विचार जिथे झाले ती मनाची जागा आहे। या सर्व जागा आपल्याच आत आहेत, पण तरी त्या भासरूप आहेत हे समर्थांना सांगायचं आहे। सत्य केवळ आत्मस्वरूपच आहे। आता इथे असा एक तर्क काढता येतो की आपण बुद्धीनं निरूपण ऐकण्याचा निर्णय घेतला म्हणून तर ते श्रवण होतंय। कुठेतरी आपल्याला निरूपण ऐकलं पाहिजे अशा पद्धतीचे आपण विचार केले, मनन केलं म्हणून तर तशी कृती आपल्याकडून होतीये। मग या मनाला आणि बुद्धीला असत्य कसं काय मानायचं? त्यामुळे इथे सत्य या गोष्टीची व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे। आत्मस्वरूपच केवळ सत्य आहे याचा अर्थ त्यात बदल होत नाही हे मुख्यत्वानं जाणून घेतलं पाहिजे। आपल्या बुद्धीचा आपण आधार घेतो, कबूल आहे। आत्ताचं हे निरूपण समजून घेतोय किंवा व्यवहारामध्ये बुद्धी आपण वापरतोच की, मनामध्ये आपण विचार करून काही गोष्टी करतोच की, पण हे मन आणि बुद्धी यांचे प्रकर्ष स्थिर राहत नाहीत। मन एकसारखं राहिलेलं आहे असं कधीही अनुभवाला येत नाही। तसंच बुद्धीचं पण आहे। बुद्धीसुद्धा बदलत राहते। बुद्धीचे निर्णय बदलतात, तसेच मनातील विचार बदलतात। बुद्धीनीच हे ठरवलं होतं की अशा पद्धतीचा हा पदार्थ असेल, पण नंतर शास्त्रज्ञांना नवीन शोध लागला की ती बुद्धी बदलते आणि त्याच पदार्थाला वेगळ्या रूपानं पाहू लागते। त्यामुळे बुद्धी निरुपयोगी आहे, मन निरुपयोगी आहे असं समर्थांना सांगायचं नसून ते आत्म्याला ओळखू शकत नाही हे तथ्य कळलं पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे। तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे। हा विवेक म्हणजेच विचार आहे बरं का। मागच्या एका ओवीमध्ये समर्थ जे म्हणाले, तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा। हा विचार किंवा विवेक जर आपण केला तर आपोआपच लक्षात येतं की आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरती जे जे म्हणून काही आहे ते काहीही स्थिर नाही आणि म्हणूनच ते आत्म्याला ओळखू शकत नाही।
असं पहा, ज्या गोष्टीमुळं प्रयोग करता येतो त्या गोष्टीला प्रयोगानं कसं जाणता येईल? उपनिषद आपल्याला सांगतं की ज्या शक्तीनं मन विचार करतं त्या शक्तीचा मन विचार करू शकत नाही. ज्या सत्तेनं डोळा पाहतो त्या सत्तेला डोळ्यानं पाहता येत नाही. तशाच पद्धतीनं कुठल्याही तत्वांना, पंचभौतिक तत्वांना, दृश्य वस्तूला आत्मा दिसत नाही. पण आत्मा तर आहे, परिणाम त्याचा दिसून येतोय म्हणजे तो निश्चित आहे. मग तो ओळखायचा कसा? समर्थ म्हणतायत, तो त्याचा त्यालाच ओळखतो. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले, हे जे अलीकडच्या ओळीत समर्थांनी सांगितलं तोच विषय विस्तार करून समर्थ सांगतायत की सद्गुरु कृपेनं तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. मनाला आमन करणं आणि त्यानंतर उन्मन करणं गरजेचं आहे की आत्मा आपोआपच आत्म्याला ओळखतो. त्याला वेगळं काहीही करावं लागत नाही, म्हणून तो सहज साध्य आहे. श्री महाराजांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे, भगवंत सहज साध्य आहे, सुलभ साध्य नाही. असं श्री महाराज का म्हणतात? सुलभ असणं म्हणजे काहीच प्रयत्न न करायला लागणं म्हणजे साधनेचे, तर तसं नाही. परमार्थाचे प्रयत्न जाणीवपूर्वक करावे लागतात. साधनेला मनाला बाजूला टाकून बसावं लागतं आणि साधनेमध्ये सुद्धा मनाला बाजूला टाकायचा अभ्यास करावाच लागतो. म्हणून भगवत प्राप्ती ही सुलभ नाही, पण ती सहज आहे, कारण भगवंत आहेच आहे. त्यामुळं नको असलेल्या गोष्टी बाजूला करण्याचे प्रयत्न म्हणजेच साधना केली की आपोआपच आत्म्याला आत्मा कळून येतो. समर्थ म्हणतात पहा, एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू आणिला मध्ये. हा मध्ये मी कुठून आला? प्रकृती आहे, निश्चित आहे, आत्म्याच्या आधारावरती आहे. ठीक आहे, शाश्वत नसेल, बदलणारी आहे, पण आहे. समर्थ म्हणतायत, तुझा मी तू इथून कुठून आणलास? तुझा मी तिथे नाहीच आहे. आहे तर प्रकृती आणि पुरुष आहे, आणि प्रकृतीचा लय झाला, आत्मस्वरूपच जर तो झाला तर केवळ ब्रह्म आहे, आत्मा आहे. मीला इथे कुठे जागाच नाही आहे. समर्थ हे तत्त्वज्ञान अशासाठी सांगतायत कारण जोपर्यंत हा मी आहे तोपर्यंत आत्मनिवेदन घडणं शक्य नाही. म्हणजे या मीला जाणणं गरजेचं आहे, जो खोटाच आहे, उगाचच आलेला आहे. ऐसे हे सिद्धची असता, नाथिली लागे देह अहंता, परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे. सिद्ध होतं हे की आपल्या मीला इथे जागाच नाही आहे. आत्मा तर आहेच आहे, दृश्य पाहिलं तर प्रकृती रूपानं विस्तार आहे. मीला इथे जागा कुठे आहे? आणि मीला जागा आहे असं जर मानलं तर कुणाचा मी खरा मानायचा? माझा की तुमचा? तुमचा की आणखी कुणाचा? एक मनुष्य दुसऱ्याच्या दारात जातो, दार वाजवतो. घरातील माणूस विचारतो कोण आहे? बाहेरचा माणूस म्हणतो मी आहे. बाहेरचा माणूस विचारतो तुम्ही कोण? आतला माणूसही मीच या दृष्टीनं ओळख स्वतःची सांगतो. याचा मी खरा का बाहेरच्याचा मी खरा? असा हा मी सापेक्ष आहे, खोटाच आहे, अस्तित्वातच नाही. व्यावहारिक सोयीसाठी निर्माण झाला, पण तो माणसानं घट्ट धरला, आणि नुसता घट्ट धरला नाही तर देहाला नेऊन चिकटवला. म्हणजे हा देह आहे तर मी आहे, किंबहुना हा देहच मी आहे. म्हणजे पहा, जर मीच खोटा असेल तर देहच मी हा भाव किती खोटा असेल. त्यामुळे समर्थ म्हणतायत की जर नीट विचार केला तर यातील काहीच नाही आहे हे लक्षात येतं. पाहता तत्वविवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, विश्वाकारे व्यक्ती नाना, तत्वे विस्तारली, तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे आत्मप्रचिती, आत्मा असे आदि अंती आपण कैचा. प्रत्येक गोष्ट बाजूला करताना बाजूला करणारा तिथे राहतो. आपण तांदूळ निवडतोय, तांदळाचा एक छोटा ढीग आपल्यासमोर आहे. त्यात खडे आहेत का नाहीत बघण्यासाठी तो ढीग थोडा सैल करावा लागतो. मूळ ढिगापासून तांदूळ बाजूला काढावे लागतात. मग त्यात एखादा खडा आहे की नाही कळतं. मग तो बोटानं धरायचा आणि तांदळातून बाहेर काढायचा. थोडी पूर्वीची गोष्ट झाली ही, कारण आजकाल कुणी तांदूळ निवडेलच असं नाही. पण
तांदूळ निवडताना जो खडा आपण बाजूला काढतो तो इतर खड्यांहून वेगळा दिसावा लागतो. त्याला तसं पाहावं लागतं, ओळखावं लागतं. आणि आपण त्याला जर ओळखलं तरच त्याला बाजूला काढू शकतो. तसंच साधनेमध्ये आहे. मन आपल्याला नको आहे, पण मन म्हणजे नेमकं काय? मनाला दाखवा म्हटल्यानंतर आपल्याला दाखवता येत नाही. मनाचा परिणाम विचार रूपानं आपल्यासमोर उभा राहतो. म्हणजे पहिली पायरी ही की आपल्याला विचार थांबवायला पाहिजेत. आणि विचार थांबवण्यासाठी विचार येत आहेत हे आधी कळलं पाहिजे. जसा तो खडा वेगळेपणानं कळला पाहिजे. म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आता विचार आहे, येत आहे, आला आणि आपण त्यामध्ये आहोत. या पायऱ्या कळण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये आत शिरण्याचा नियमित अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय या पायऱ्या कळत नाहीत. जसजसं आपण आत जातो तसं तसं आपली व्यग्रता कमी होत जाते. जसं पंख्याचा वेग कमी झाला की पाती स्पष्ट दिसायला लागतात, तसं आपलं चित्त शांत व्हायला लागलं की विचार वेगळ्या रूपानं दिसतात. वेगळेपणानं त्यांना पाहता येतं. ते येण्याच्या आधी कळतं की विचार येत आहे आणि मग साधक तिथे सावध राहतो आणि त्या विचाराला येऊच देत नाही. एक साखळी तयार होण्यासाठी एकात एक गुंतलेल्या कड्या असाव्या लागतात. पहिली कडीच जर येऊ दिली नाही तर साखळी होण्याचा प्रश्नच येत नाही. अशा रीतीनं विचार थांबवले जातात. आता आणखी खोल जाऊन याचा विचार पाहूया. विचार येताना कळत आहे. कुणाला कळत आहे? तो ज्याला कळत आहे तो तिथे साक्षी रूपानं आहे. त्याला विचार येताना कळला, त्यानं विचाराला ओळखलं आणि येऊ दिलं नाही. ठीक आहे. मग विचार शून्य दशा आली. आता दोन विचारांमध्ये अंतर निर्माण झालं. एक विचार आलेला होता पूर्वी, पण तिथे सावधानता नव्हती म्हणून तो राहिला होता. आता तो बाजूला गेला. आता शून्य स्थिती आली आणि दुसरा विचार सावधानतेनं मी येऊ दिला नाही. असं घडल्यामुळं शून्य स्थिती निर्माण झाली. आता कोणताच विचार नाही. ती शून्य स्थिती ओळखणारा सुद्धा तिथे आहे. हा जो तिथे आहे हा साक्षी आहे. ज्या साक्षीला तत्व समजत आहे. तत्वे साक्षत्वे ओसरती. साक्षत्वामुळं तत्व ओसरतं असं समर्थ म्हणतायत. पण हा साक्षी राहतो त्याचं काय? या साक्षीचा सुद्धा लय व्हावा लागतो. साक्षत्व नुरे आत्मप्रचिती असं समर्थ लगेच सांगतात. हा साक्षी आत्म्यापाशी असत नाही. मगाशीच आपण पाहिलं की आत्मा कसा स्वसंवेद्य आहे, त्यामुळे त्याला साक्षीत्वानं पाहता कसं येईल? म्हणजे या साक्षीत्वाचा लय व्हायला पाहिजे. आता हा लय होणार कसा? तो लय मुद्दाम करून होत नाही. मुद्दाम जर लय करायला गेलो तर पुन्हा माझी जाणीव तिथे येते. पुन्हा माझा मी उभा राहतो, जो साक्षीत्वाला साक्षीत्वानं पाहतो. म्हणजे एक साक्षी घालवण्यासाठी दुसरा साक्षी तिथे निर्माण होतो आणि साक्षीत्व आहे तसं राहतं. समर्थ म्हणतायत असं इथं काहीही करण्याची गरज नाही, कारण आत्मा असे आदी अंती. आत्माच तिथे भरून आहे केवळ, अन्य कुणी नाहीच आहे. त्यामुळं साधकानं केवळ शून्य स्थितीमध्ये दीर्घकाल राहणं एवढंच करावं. ते जितके काळ सहन होईल तितके काळ करावं. आणि सहनशक्ती थांबली, संपली की आपोआपच वृत्ती उत्पन्न होते आणि जी कुठली नामाची किंवा ध्यानाची बैठक आहे ती विसर्जित होते. हरकत नाही, विसर्जित झाली तरी चालेल. पुन्हा दुसऱ्या दिवशी बैठक करावी. हळूहळू करत क्षमता वाढत जाते. व्यायामाच्या बाबतीत नाही का? एकही जोर मारता न येणारी व्यक्ती नंतर 100 जोर मारू शकते. नियमितता, सातत्य, अखंडपणे ते करणं, रोज करणं हे त्यामागे कारण आहे. तसंच साधनेमध्ये करत राहणं हा साधनेचा खरा अभ्यास आहे. पतंजली योगसूत्रामध्ये सांगतात सतू दीर्घकाल निरंतर. ते अशासाठीच सांगतात. हा अभ्यास जर निरंतर दीर्घकाळ केला तर हटवादी असलेलं मन आपोआप शांत होतं. भगवान गीतेमध्ये हेच सांगतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. वैराग्य अंतरामध्ये आणून अभ्यास करणं महत्त्वाचं आहे.
वैराग्य हा विषय आपण सविस्तरपणे पाहिला आहे. आपलं आचरण, आपले विचार, आपल्या वृत्तींची घोडदौड कशीही सुरू ठेवायची आणि रोज साधनेची बैठक मात्र करायची, अशी ही साधना नाही आहे. एकीकडे आपला आचार सांभाळला पाहिजे, आपल्या वृत्ती सांभाळल्या पाहिजेत, आपली अंतर्बाह्य पावित्रता सांभाळली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला सद्गुरुपदिष्ट साधना रोज पाहिजे, नियमानं पाहिजे. म्हणजे आपोआप प्रकृती बाजूला जाते आणि ज्या साक्षीत्वामुळे ती बाजूला जाते तो साक्षीसुद्धा आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. मग उरलं काय? केवळ आत्माच. आत्मा असे आदी अंती आपण कैचा, म्हणजे मी तिथे शिल्लकच राहत नाही. जो नाहीतरी भासरूपच होता, खोटाच होता, त्याला मी भ्रमानं सत्यत्व दिलेलं होतं हे त्यावेळी साधकाच्या लक्षात येतं. जणू झोपेतून जागं व्हावं तसं त्यावेळी साधकाचं होतं की अरे मी नाहीच आहे आत्माच. आणि मग सद्गुरूंनी दिलेला उपदेश, दिलेला अनुग्रह तिथे फळला जातो की मीच तो आहे. खोटा मी राहतच नाही, आत्माच केवळ राहतो, म्हणजे खऱ्या अर्थानं मी सर्वत्र व्यापून आहे हेच साधकाला अनुभवाला येतं. हे आणखी ठसावं म्हणून समर्थ लगेच पुढची ओळी सांगतात. आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन. एकमेव आत्माच तेवढा आहे आणि सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की तोच तू आहेस. म्हणजे शिष्यानं घेतलेला बोध आहे की मीच आत्मा आहे आणि अहमात्मा हे वचन. तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. मग आपण वेगळेपणानं तिथे राहिलोच कुठे? वेगळेपण तिथे नाहीच आहे. आणि हे आत्मनिवेदन आहे बरं का. वेगळेपणा असेल तर ते आत्मनिवेदन नाही. सोहम हंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर. पाहता आत्मयाचा विचार, आपण कैचा तेथे. आत्मा निर्गुण निरंजन, तयासी असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कैचा तेथे. आणखी समर्थ हे बिंबवत आहेत की आत्मस्वरूपच तिथे आहे. एवढंच नाही तर तेच आपण आहोत. आपलं काम एवढं आहे की हा बोध, हा विचार बिंबवणं, अंतरामध्ये अखंडत्वानं त्याचं चिंतन करत राहणं की सहा अहम, मी तोच आहे. आणि या चिंतनासाठी दिलेली सोय म्हणजे भगवंताचं नाम आहे की राम. राम म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच राम आहे. किंवा शिव किंवा दत्त, नामे कोणतीही असोत, त्या नामामध्ये सोहमचाच बोध लपलेला आहे. सोहमहंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर. अर्थांतर पाहणं म्हणजे काय? मी काय नाही हे जाणून मी काय आहे याच्या चिंतनात राहणं. पाहता आत्मयाचा विचार, आपण कैचा तेथे. आत्म्याचा जर विचार पाहिला तर तिथेही आपल्याला जागा नाही आणि आपण नको असलेल्या वस्तू बाजूला करत गेलो की आपला मी तिथे नाही हे आपोआपच कळून आलं. त्यामुळे दोन्ही मार्गांनी आपण कैचा तेथे. आपलं कमी पडतं ते फक्त अनन्यपण, म्हणून समर्थांनी अनन्यत्वावरतीच भाष्य केलं. आत्मा निर्गुण निरंजन, तयासी असावे अनन्य. आपण अनन्यता ठेवतो पण ती विषयात ठेवतो, कारण बुद्धी आपली देहाला चिकटली आहे म्हणून. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, सद्गुरूंच्या आशीर्वादाखाली रोज त्या बुद्धीला आत्म्याकडे जोडण्याचा अभ्यास केला की आत्म्याशी अनन्यत्व येतं आणि तो आत्माच मी आहे हाच त्यांनी दिलेला बोध असल्यामुळं ते अनन्यपण, खरी अनन्यता घडवून आणतं. आपला खोटा मी तिथे नाहीच आहे, आपण म्हणून तिथे कोणी नाहीच आहे वेगळेपणानं, देहबुद्धीच्या रूपानं. हे ठसवण्यासाठी कैचा हा शब्द समर्थांनी वापरलाय की आपण कुठून आलो, आपण कैचा, आपण कोण, या अर्थानं पुढच्या 3-4 ओव्या त्यांनी सांगितल्या आहेत. आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत, तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण, निखळ निर्गुणी आपण कोण कैचा. त्वंपद तत्पद असिपद, निरसुनी सकळ भेदाभेद, वस्तू ठाईची अभेद, आपण कैचा. निरसिता जीवशिव उपाधी, जीवशिवची कैचे आधी, स्वरूपी होता दृढबुद्धी,
आपण कैचा. या प्रत्येक ओवींमधून समर्थांनी हेच आपल्यावरती बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे की ते ब्रह्मच त्या ठिकाणी आहे, वेगळं अन्य असं त्या ठिकाणी काहीही नाही. आत्मा निर्गुण आहे, निरंजन आहे, त्याच्याशी फक्त अनन्य राहणं गरजेचं आहे. ते अनन्य एकदा राहता आलं की बाकी सगळं मागे राहतं. मूळ आत्मस्वरूपापाशी कोणतंही द्वैत नाही, त्यामुळे जो द्वैत तिथे ठेवतो तोच तिथे शिल्लक राहत नाही, तर द्वैत असणार कुठे? आणि अद्वैतत्व तिथे आहे हे सांगायला तरी तिथे कोण असणार? अशा पद्धतीनं हे आत्मस्वरूप द्वैत अद्वैत याच्या पलीकडे राहतं, कारण या दोन्ही गोष्टी अनुभवणाराच तिथे उरत नाही. आत्मा पूर्णपणे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण. गुणांच्या बाबतीतही असंच आहे. सगुण, निर्गुण, अगुण वगैरे गोष्टी बोलायला तिथे कुणी असायला नको का? आपण सगुणामध्ये आहोत म्हणून तो निर्गुण आहे हे निर्गुण शब्दानं निर्देशित करावं लागतं. पण निर्गुणत्वामध्येच गेल्यानंतर निर्गुणाचं प्रयोजन उरतच नाही, म्हणून तिथे कुठलाच गुण राहत नाही. असं हे आत्मस्वरूप आहे. त्वंपद तत्पद असीपद म्हणजे तरी काय? त्वंपद म्हणजे तू, तत्पद म्हणजे ते ब्रह्म, आणि असीपद म्हणजे अस्तित्व, असणं म्हणजे ते ब्रह्म तू आहेस. हा जो सद्गुरूंनी दिलेला उपदेश आहे त्याचा जर ध्यास लागला तर ज्याला हा ध्यास लागलेला आहे त्याचंच विसर्जन होतं आत्मस्वरूपामध्ये. मग तिथे राहिलं कोण? केवळ एक ब्रह्म राहिलं, कुठलाही भेद राहिला नाही. त्यामुळे आपला जो मी होता त्याचं अस्तित्वच तिथे राहिलं नाही. ते ब्रह्म मी आहे यातला मी जर तिथे उरलाच नाही तर राहिलं काय? केवळ ब्रह्म राहिलं. आणि ते ब्रह्मसुद्धा ते म्हणून वेगळेपणानं सांगण्याची गरजच राहिली नाही. राहिलं ते केवळ परमशुद्ध अस्तित्व. जसं समर्थांनी द्वैत अद्वैताच्या मार्गानं सांगितलं, गुणांच्या मार्गानं सांगितलं किंवा भेदांच्या मार्गानं सांगितलं, त्वंपद तत्पद असीपद, तसंच समर्थ जीवशिवाच्या मार्गानंही सांगतात. जीव शिवरूपच होऊन गेला तर मग शिवाच्या सापेक्ष असलेला जीव जर राहिला नाही तर शिव तरी कसा वेगळेपणानं राहील? त्यामुळे जीव आणि शिव दोन्हीही आत्म्यामध्ये, ब्रह्मामध्ये, स्वरूपामध्ये विलीन होतात आणि ते स्वरूपच केवळ शिल्लक राहतं. समर्थ म्हणतायत, या स्वरूपामध्ये जर दृढ बुद्धी राहिली तर आपण वेगळेपणानं नाही हे स्पष्ट कळून येतं. स्वरूपी होता दृढ बुद्धी, आपण कैचा. इथेही पहा समर्थांचं कौशल्य. त्यांनी दृढ बुद्धी असा शब्द वापरलेला आहे. इथेच ते सद्गुरुपदिष्ट साधना निर्देशित करतात. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, कशानी? सदा संगती सज्जनाची धरावी. सद्गुरू सान्निध्यामध्ये हे करावं, कारण सद्गुरूच हा मार्ग सांगतात की आत्मबुद्धी कशी दृढ करायची. आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. या नाव आत्मनिवेदन, ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले. अशी ही 9वी भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती, जिथे आपण खोटे आहोत आणि देवच तेवढा आहे, म्हणजेच ब्रह्म, म्हणजेच आपला आत्मा हा अनन्य भाव राहतो. देव आणि भक्त हे द्वैत जिथे राहत नाही, अशी ही आत्मनिवेदन भक्ती. पुढे आता समर्थांनी आत्मनिवेदन भक्तीचं महात्म्य वर्णन केलं आहे. उजळणी पाहत असताना आपण तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.